सख्या भावाच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी सागर गरड यासह इतरांना अटक। हा वाद अवैध धंद्यांच्या रेडवरून झाल्याची चर्चा। नाशिकच्या बोधलेनगर आंबेडकरवाडी परिसरात रात्री प्रशांत जाधव, उमेश उर्फ मुन्ना जाधव या दोन भावंडांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, तर जिल्हा रुग्णालय मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती। या हत्येतील मुख्य आरोपी सागर गरड, योगेश रोकडे, सचिन रेडकर, अनिल रेडेकर, अविनाश उशिरे या व्यक्तींनी हल्ला केल्याचं समजतंय। या 5 संशयित आरोपींना पोलिसांनी रातोरात ताब्यात घेतला असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे। काही दिवसांपूर्वी संशयित सागर गरड याच्या घरावर छापा पडला होता, त्यामुळे या प्रकरणाबाबत उमेश जाधव यांच्यावर संशय आल्यानं ही हत्या झाल्याचं मृतांचे मामा विनोद पवार यांनी सांगितलं। वाद म्हणजे असे होते की ते घरात गांजा विकता, गांजा बनते वगैरे ते फ्लॅटमध्ये विकता। 1 महिन्यापूर्वी त्यांच्या घरावर रेड पडली होती। त्यांना वाटलं की माझ्या भाच्यांनी ती रेड पाडली, म्हणून त्यांनी जाणून बुजून काल रंगपंचमीच्या दिवशी 5-6 जण आले आणि त्यांनी त्यांच्यावरती तो घरी जेवायला जात असताना त्याच्यावर तलवारी, कोयत्यांनी, धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले। दोघांवर केले। पहिला मोठ्यावर केले, मग लहाना पळाला तर त्याच्यावर पण त्यांनी वार केले। भाचे काय करायचं? भाचा नेमकं तिथं चौकात आहे ना, आंबेडकर जयंतीनिमित्त मीटिंग चालू होती, तिथं चर्चा चालू होती का कसं करायचं काय करायचं। आईचा फोन आला म्हणून तो घरी जेवायला चालला मोठा, मग मोठा भाचा घरी जेवायला चालला तर त्यावेळेस ते तिकून आले आणि डायरेक्ट त्याच्यावर हत्यारांनी, धारदार शस्त्रांनी हल्ला केला। पहिला मोठ्यावर केला आणि नंतर दुसरा पळत पळत त्याच्या मागे धावला, मग त्याच्यावर पण हल्ला। मागे पुढे अंतर होतं त्यांच्या। तसेच वर्षभरापूर्वी सागर गरड याने देखील जाधव भावांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचं समजतंय। याबाबत अद्यापपर्यंत पोलिसांनी माहिती दिलेली नाही, मात्र सागर गरड हा प्रशांत जाधव यांच्या समोरच राहत असल्यानं जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समजतंय। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। दोन्ही भावंडांचा एकाच वेळी अंतिम संस्कार करण्यात येईल। जिल्हा रुग्णालयात अद्याप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। उमेश जाधव हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा शहर उपाध्यक्ष असल्याचं समजतंय। लवकरच संपूर्ण घटनेविषयी पोलीस अधिक माहिती देणार असल्याचं सांगण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।